स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आर-पी मराठी स्टोरीजमध्ये. तर आपण पाहिलं मागच्या भागामध्ये की स्वप्ना डायरी लिहायला लागली. डिअर डायरी, मी प्रेमबाबत घाईत निर्णय घेतलाय का? पण मी त्याच्यावर खरंच प्रेम करते. त्याची मस्ती, मला चिडवणं आणि मी खरंच दुखावले की वडिलांसारखं समजावणं, आईसारखं प्रेम करणं, माझ्यासाठी गोडी लागूनही माझ्याजवळून न हलणं, तो आता माझ्यातच आहे. हे प्रेम चुकीचं आहे का डायरी? त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं वाटणं हे चुकीचं आहे का? तो जवळ असला की भीती का वाटत नाही? त्याच्याशी सगळं शेअर करावंसं का वाटतं? तो काय करत असेल हे सतत का वाटतं? आय लव्ह हिम डायरी. मन, वचन, कर्माने तोच माझा होणारा नवरा आहे. तो नसेल तर मी आयुष्यभर स्वप्नाच राहीन. मी दुसऱ्याशी लग्न करू शकत नाही. जर तसं झालं तर कदाचित मी जगणारच नाही. मनात एकाला ठेवून दुसऱ्यासोबत आयुष्य कसं वाटून घेऊ? बाय. डायरी बंद करून स्वप्ना रडू लागली. तेवढ्यात प्रेमचा तिला आवाज ऐकू आल्यासारखं वाटलं. प्रेम? तो सगळं सोडून तिच्या खोलीकडे धावत गेला, पण दरवाजाजवळ मधू उभी होती. तिने त्याला थांबवलं की आत्ता नाही, मला तुझ्याशी बोलायचं आहे, आणि त्याला घराच्या मागच्या बागेत घेऊन गेली. 5 मिनिटं शांतता. प्रेम अस्वस्थ झाला. काय झालं? स्वप्ना का रडतेय? तिला काही आठवलं का? मला आत का जाऊ दिलं नाहीस? मधू गंभीरपणे म्हणाली. प्रेम, तुमच्यात नेमकं काय चाललंय? तुला माहिती आहे ना तिचं लग्न ठरलंय, तरी तू असं वागत आहेस. जर तिला तू आवडत असशील तर काय करशील? ती तुला आय लव्ह यू म्हणाली तर? प्रेम थोडा अडखडला. मधू पुन्हा म्हणाली, उत्तर दे. तुझ्या उत्तरावर 3 जणांचं आयुष्य ठरेल, तुझं, स्वप्नाचं आणि किशोरचं. प्रेम डोळे मिटून म्हणाला, हो, मला स्वप्ना आवडते. तीच माझं सगळं आहे. मी तिच्यावर प्रेम करतो. पण किशोरलाही तिच्यावर हक्क आहे. मला माहीत आहे हे चूक आहे, पण माझं मन थांबत नाही. तिला माझ्यावर प्रेम नाही, ती किशोरवर प्रेम करते, म्हणून मी तिच्या आयुष्यात अडथळा बनवू इच्छित नाही. जितका वेळ तिच्यासोबत आहे, मित्र म्हणून सुंदर आठवणी जमा करतोय. हे ऐकून मधू अचानक हसली. सॉरी प्रेम, खरं सांगायला लावण्यासाठी हा प्लॅन केला. प्रेम लगेच म्हणाला, माहीत होतं मला. रॉकीने आधीच सांगितलं होतं, म्हणून मी तयारी करून आलो. मधूचा चेहरा पडला. धोका, कटकारस्थान, तुम्ही दोघांनी मला फसवलं, असं म्हणत ती निघून गेली. पण हे सगळं कुणीतरी लपून ऐकत होतं. किशोर. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मधू वेडी आहे. प्रेम जे बोलला ते खरं आहे. पण मी हे ऐकलं तर तो दुखावेल, म्हणूनच त्याने तुला फसवलं. स्वप्ना त्याच्यावर स्वतःच्या प्राणापेक्षाही जास्त प्रेम करते हे त्याला माहीत नाही. आत्ता सांगितलं तरी तो मान्य करणार नाही. पण योग्य वेळ आली की मीच या दोघांना एकत्र आणीन, ही माझी शेवटची शपथ, असं मनात म्हणत किशोर जड पावलांनी घराकडे निघाला. घरी पोहोचल्यावर तो भूतकाळात हरवला. हे सगळं माझ्यामुळेच झालं. त्या दिवशी प्रेमने थांबवलं तरी मी ऐकलं नाही आणि स्वप्नाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधायचा हट्ट केला. सॉरी प्रेम. रॉकीचं घर. हे खाशील का? ते घेऊ का? गरम आहे. रचना तर अगदी सेवा करण्यात गुंतली होती. रॉकी संशयाने म्हणाला, काय प्रकरण आहे? काही हवंय का? रचना मनात म्हणते, बस ह्याच क्षणाची वाट पाहत होते. ती लगेच विचारते, स्वप्नाताईंनी किशोर का म्हटलं? तो कोण आहे? रॉकीने नाटकी चेहरा करून म्हटलं, हे नीट ऐक, आणि कुणालाही सांगितलंस तर तुझं डोकं दिवाळीच्या फटाक्यासारखं उडेल. रचना घाबरून शांत बसली. रॉकी सुरुवात करतो. स्वप्ना 10वीत असताना एक मुलगा तिच्या मागे फिरायचा. प्रेम प्रेम म्हणत त्रास द्यायचा. रचनामध्येच, ही प्रेम कोण? अगं प्रेम म्हणजे लव, मध्ये बोलू नकोस. रॉकी चिडला. तो पुढे सांगतो, एकदा त्या मुलाने कोंबडीच्या रक्ताने पत्र लिहिलं. देताना हेडमास्तरांनी त्याला पकडलं आणि शाळेतून काढून टाकलं. तो जाताना म्हणाला, मी परत येईन. नंतर काही वर्षांनी स्वप्नाला कळालं तो मेलाय, पण तिला अजूनही भीती वाटते की त्याची आत्मा परत येईल, म्हणून ती घाबरली. रचना थरथर कापायला लागली. रॉकी शेवटचा ट्विस्ट देतो, आणि हे कुणाला सांगितलंस तर त्या किशोरची आत्मा तुला सोडणार नाही. रचना घाबरून म्हणते,
आपण बोलतोय ते त्या आत्म्याला ऐकू येतं का? हो, फुल क्लॅरिटीने. रचना लगेच हवेत बघून म्हणते, किशोर गारू, सॉरी, मी कोणालाही सांगणार नाही. प्लीज मला सोडा. इतक्यात रॉकीने प्लेट खाली पाडली. रचना किंचाळत देवघरात पळाली. आरती केली. घंटा वाजवली. घरचे सगळे धावत आले. काय झालं? काही नाही म्हणत तिने सगळ्यांना परत पाठवलं. दुरून रॉकी हसून लोळत होता. रचना मात्र देवाला प्रार्थना करत आईजवळ जाऊन झोपली. तेवढ्यात रॉकीला प्रेमचा फोन आला. तो बाहेर जाऊन उचलतो. प्रेम विचारतो, सगळं मॅनेज केलंस ना? रचना काही बोलेल का? रॉकी हसत म्हणाला, काही काळजी नाही. ती आयुष्यात कधीच बोलणार नाही. आणि पूर्ण किस्सा सांगितला. प्रेम मोठ्याने हसला. बिचारा किशोर, त्याचा असा वापर केलास. फोन ठेवून प्रेम विचारात पडला. मधूच्या शब्दांची आठवण येत होती. माझी अँग्री बर्ड कशी असेल, असं म्हणत तो बेडवर पडला. त्या रात्री स्वप्न आणि प्रेम दोघांनाही जेवण केलं नाही. दोघेही विचारात हरवले. घरात लग्नाची तयारी, दुखापत, चिंता, सगळे शांत. मध्यरात्र, रात्री 12 वाजता प्रेमच्या खोलीत हलकीशी चाहूल लागली. तो सावध झाला. ताबडतोब त्या व्यक्तीचा हात पकडला, वळवला आणि गळ्यावर हात ठेवत विचारलं, कोण आहेस तू? तो व्यक्ती असा आवाज काढला. प्रेमने त्याचा मुखवटा काढला आणि बेड लाईटमध्ये नीट पाहिलं. आणि मग, अगं तू तू इथे कशी आलीस? हा काय गेटअप आहे तुझा? आणि इतक्या रात्री माझ्या रूममध्ये का आलीस? कोणी पाहिलं तर? असं म्हणत एका मागून एक प्रश्नांचा पाऊस पाडत प्रेम तिच्याकडे झपाट्याने आला. अय्या, काय रे, गळाच पकडलास? बघ ना, दुखून टमाट्यासारखा लाल झाला आहे. सगळं तुझ्यामुळेच. असं म्हणत स्वप्न आपला गळा जणू एखाद्या प्रदर्शनातल्या वस्तूसारखा दाखवते. अरे देवा, सॉरी, खरंच सॉरी. मला वाटलं कोणीतरी चोर आहे म्हणून असं झालं. असं म्हणत प्रेम घाईघाईने तिच्या गळ्याकडे पाहायला लागतो. त्यावर स्वप्नाला समजत नाही की प्रेम काय बघतोय. काय करतोयस? काय बघतोयस? असं ती आवाज चढवून विचारते. श्श, ओरडू नकोस, कोणी येईल. प्रेम नजर न हटवता म्हणतो. हा खरंच गळाच बघतोय की अजून कुठे बघतोय? असा विचार करत स्वप्ना म्हणते. जास्त ॲडव्हान्टेज घेऊ नकोस. कुठे बघतोयस? अगं शांत, मी फक्त तुझा गळाच बघतोय. तूच वेड्या विचारांनी मला टेम्प्ट करू नकोस. तुझ्या वागण्यातून तर असं वाटतंय की तूच मला बघायला सांगतेस. प्रेम म्हणताच स्वप्ना लगेच 3 पावलं मागे जाते. छी छी, काय बोलतोयस तू इडियट? असं म्हणत ती त्याला सुनवायला लागते. प्रेम मात्र तिला पाठ फिरवून कान बंद करून उभा राहतो. स्वप्नाचा चेहरा लागाने लाल होतो. ती त्याचा खांदा पकडून त्याला आपल्या दिशेने वळवते. काय रे, जास्त ओव्हर करू नकोस. माझ्याशी पंगा घेऊ नकोस. या घरातल्या मुसळाने ठेचून काढीन तुला. समजलं? आता मी विचारते, त्याला सरळ उत्तर दे. असं म्हणत ती त्याचा कॉलर पकडते. प्रेम मनात विचार करतो. अरे वा, ही खरंच आहे का? जणू माझी बायको असल्यासारखी हुकूम चालवते. तिच्या बॉडी लँग्वेजमध्ये काहीतरी बदल झालाय. कधी? कसा? शोधून काढतोच. आणि मग हसत म्हणतो, बोला मॅडम. ती बंदूक तुझ्याकडे कुठून आली? स्वप्नाचा प्रश्न ऐकून प्रेम क्षणभर शांत होतो. सांगतो, पण तू कुणालाही सांगायचं नाही. प्रॉमिस? असं म्हणत तो तिच्याकडे हात पुढे करतो. तू सांगशील ते काहीही करेन प्रेम. असं म्हणत स्वप्ना त्याच्याकडे प्रेमाने बघते. तिच्या मनात मात्र विचार सुरू असतो. एवढं जास्त प्रेम दाखवू नकोस. आधी त्याच्या मनात काय आहे ते समजून घे. थोडं स्वतःला कंट्रोल कर. हो प्रॉमिस. असं म्हणत ती त्याचा हात हातात घेते. त्या स्पर्शाने दोघंही क्षणभर स्वप्नांच्या दुनियेत जातात. एकमेकांच्या डोळ्यात बघत जणू एखाद्या गाण्यात हरवतात. काही क्षणांनी दोघेही शुद्धीवर येतात आणि जणू सैनिकांसारखे सरळ उभे राहतात. ठीक आहे, आता सांग. स्वप्ना म्हणते. प्रेम खोल श्वास घेतो आणि म्हणतो, मी CBI ऑफिसर आहे. एका केसच्या तपासात होतो. तेव्हा काही मोठे लोक आणि सत्तेतले लोक गैरप्रकार करत असल्याचं मला समजलं. त्यांनी मला त्यांच्या बाजूला यायला सांगितलं. केस त्यांच्या बाजूने वळवायला माझ्यावर दबाव टाकला. मी नाही मानलं तर मला धमकावलं. असं प्रेम भाऊक होऊन सांगत होता. अहो साहेब, आता सगळं समजलं. म्हणजे तुझ्यावर हल्ला करायला आलेला तो 4 डोळ्यांचा माणूस चुकून मला टार्गेट करणार होता. ओके, डाऊट क्लिअर. आता मी निघते. मला डिस्टर्ब करू नकोस. उद्यापासून लग्नाची कामं सुरू होणार आहेत.
बाय असं म्हणत स्वप्ना विजेसारखी निघायला लागते. तेवढ्यात प्रेम तिचा हात पकडतो. तुझी एक मौल्यवान वस्तू इथेच सोडून चालली आहेस. क काय काय ते? स्वप्ना थरथरत्या आवाजात विचारते. तुझा घुंगट. प्रेम हसत म्हणतो. तो अलगद तिच्या डोक्यावर ओढणी नीट पसरवतो. फक्त तिचे डोळे दिसतील असं. प्रेम तिच्याकडे बघतच राहतो. काय जादू केलीस तू? स्वप्ना लाजत खाली बघते. तुझ्यासोबत मला राहायचं आहे. तुझ्या मनात मला भरून जायचं आहे. तुझी कथा बनून जगायचं आहे. ती निघायला लागते. 1 मिनिट. प्रेम तिला थांबवतो. काय झालं? स्वप्ना विचारते. जेवण केलंस का? खरं सांग. प्रेम विचारतो. स्वप्ना उत्तर देऊ शकत नाही. फक्त मान हलवते. प्रेम म्हणतो का नाही केलंस? स्वप्ना म्हणते भूक नव्हती. प्रेम म्हणतो खोटं बोलू नकोस. प्रेम हसतो. गरमागरम कांदा टोमॅटो डोसा खाशील? स्वप्ना म्हणते कोण बनवणार? प्रेम म्हणतो मी. स्वप्ना म्हणते सगळे उठतील. प्रेम म्हणतो उठणार नाहीत असंही करता येतं. दोघेही अंगणात जातात. प्रेम स्टोव सुरू करतो. तुला कसं कळलं? स्वप्ना विचारते. प्रेम सगळं समजावतो. स्वप्ना मनातच म्हणते हा नक्की CBI ऑफिसर आहे. जा सामान घेऊन ये. प्रेम म्हणतो. स्वप्ना देवाला प्रार्थना करत किचनमध्ये जाते. तेवढ्यात प्रेम येऊन तिचं तोंड हाताने झाकतो आणि कमरेभोवती हात टाकतो. शांत. मदत करायला आलोय. स्वप्ना गप्प उभी राहते. मनात मात्र विचार की हा माणूस फक्त बोलण्यात नाही स्पर्शातही जादू करतोय. मनातल्या मनात विचार करत स्वप्ना अगदी हरवून गेली होती. अगं काय ग पुन्हा काय विचार करतेस? पण 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 असं म्हणत राव रमेश स्टाईलमध्ये डायलॉग मारत एका हातात भरपूर सामान घेऊन प्रेम समोर आला. अरे वा, आज तर याचा 1 हँड स्वयंपाक पाहायलाच हवा. माझ्यासाठी किती कष्ट घेतोय बिचारा. असं म्हणत स्वप्नाने पटकन उरलेलं सामान घेतलं आणि चोरट्या मांजरीसारखी प्रेमच्या मागे मागे गेली. 15 मिनिटांनी असं बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो बाजूला ठेवायचा. आता पीठ एकदा व्यवस्थित ढवळायचं. तवा गरम झालाय का हे पाहायला थोडंसं पाणी टाकायचं. चुश असा आवाज आला की मग डोसा गोल गोल पसरायचा. प्रेम अगदी कुकिंग शोच्या लेव्हलवर सांगत होता. ते ऐकून स्वप्ना तापलेल्या तव्यागत झाली. अहो बनवताय ते बनवा, पण एवढं वर्णन करून आम्हाला भूक का वाढवता? खाणार आहोतच ना. आधीच पोटात उंदीर धावतायत असं म्हणत ती रागावली. कोपलास का माझ्यावर? असं गाणं गुणगुणत प्रेमने डोसा प्लेटमध्ये देताच स्वप्ना तर उपाशी लेकरासारखी त्यावर तुटून पडली. प्रेम स्वतःला दुखत असूनही ती उपाशी झोपू नये म्हणून सतत डोसे करत राहिला. स्वप्नाने भरपेट खाऊन समाधानाने श्वास घेतला. थोड्या वेळाने तिच्या डोक्यात आलं. अगं प्रेमने खाल्लं का विचार तरी कर. ताबडतोब ती म्हणाली. तू खाल्लंस का? प्रेम हलकंसं असत म्हणाला. नाही. तसं काही वाटलं नाही म्हणून सोडलं. तू खा. अजून करू का? इतक्यात स्वप्नाने त्याचा हात धरून त्याला बसवलं आणि स्वतः डोसा करायला लागली. अगं माझ्या गोड तव्याला नमस्कार. छान छान डोसे बनवूया. हे ऐकून प्रेम मोठ्याने हसायला लागला. फक्त बोलण्यातच भारी आहेस का? हातातही काही आहे का? तो चिडवत म्हणाला. माझ्या हातचा डोसा खायचा असेल तर नशीब लागते. असं म्हणत स्वप्नाने छान डोसे करून दिले. प्रेमला तर जबरदस्त भूक. चालू दे, अजून दे म्हणत एकामागून एक 14 डोसे खाल्ले त्याने. ती बनवत होती आणि तो डोशाचे तुकडे घेत गोडपणे खात होता. ते पाहून स्वप्नाचं हृदय धडधडायला लागलं. अरे देवा, हा अजून खातोय. पोट कधी भरेल याचं? ती मनात म्हणत असतानाच बस असं सांगत प्रेमने थांबायचा सिग्नल दिला. हुश, वाचले. स्वप्ना घाम पुसणार तेवढ्यात प्रेमने स्वतःच्या ओढणीने तिचा घाम पुसला. स्वप्ना थोडी लाजली पण झोप तिला ओढू लागली होती. ती पटकन आवरून निघाली. बाय अँग्री बर्ड, प्रेम म्हणाला. दोघंही आपापल्या रूममध्ये गेले. प्रेम तर तिच्या आठवणीत हसत हसत झोपी गेला. अगं उठ, लग्नाची तयारी करायची आहे. मधूने स्वप्नाला उठवलं. अगं थोडं झोपू दे ना, स्वप्ना अर्धवट झोपेत म्हणाली. इतक्यात किचनमधून अगं असा आवाज आला. सगळे धावत आले. काय झालं? मधूचे बाबांनी विचारलं. काल इतक्या डोशांचं पीठ होतं, आता इतकंच उरलंय, मम्मी म्हणाली. मधूला सगळं समजलं. काही मांजर खाऊन गेलं असेल
असं म्हणत तिने स्वप्नाकडे डोळा मारला. सगळे स्वप्नाकडे पाहू लागले. ती नववधूसारखी लाजली. रूममध्ये गेल्यावर मधू म्हणाली, सांग, तू एकटंच खाल्लंस का, की तो मिल्क बॉय पण होता? स्वप्ना लाजत म्हणाली, तोही होता. मधू हसले. आता 100% प्रेमात पडली आहेस, पण सोपं नाही. तरी माझा सपोर्ट तुझ्यासोबत आहे. स्वप्ना म्हणाली, राहुल? मधू लगेच म्हणाली, मी आहे ना, त्याला तुझ्या आयुष्यातून बाहेर काढते. स्वप्ना खुश होऊन तिला मिठी मारायला गेली, पण अचानक जांभई आली. अगं, तू जांभई देतेस म्हणजे सगळ्यांना येणार. जा आंघोळ करून ये, मधू म्हणाली. स्वप्ना तयार होऊन बाहेर आली. तिला प्रेम दिसत नव्हता. माझी अशी अवस्था आहे तर त्याची काय झाली असेल, विचार करत ती त्याला शोधू लागली, पण तो कुठेच दिसला नाही. ती निराश होऊन तशी उभी असतानाच सरप्राईज आवाज आला. ती वळून पाहते तर सरप्राईज. सरप्राईज म्हणे, छी छी, हा राहुग्रह काल उटीहून परत आला नाही का काय? असं मनात म्हणतच स्वप्ना चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू आणत म्हणाली, हाय राहुल, तुला दिलेलं काम मी इथूनच एक व्हिडिओ कॉल करून पूर्ण केलं, म्हणून असा प्लॅन केला. स्वप्ना, मी तुला सरप्राईज द्यायला आलो आणि तू अशी जांभई देतेस? आवडलं नाही का? राहुल थोडा नाराज होऊन म्हणाला, अरे तुझं सरप्राईज कसं कौतुक करावं कळलंच नाही म्हणून तसं पाहिलं. आणि जांभई म्हणजे काय? तिच्या डोक्याला दुखापत झाली ना, म्हणून काल उशिरा झोपली. लाईटली घे, असं म्हणत मधूने पटकन परिस्थिती सावरली आणि स्वप्नाकडे डोळा मारला. हो ना, बस इतकंच. प्रेमही लगेच म्हणाला. काय? स्वप्ना रागाने पेटायला तयार झाली, पण त्या क्षणात तिची जांभई आणि गुंगी दोन्ही गायब. तेवढ्यात हाय राहुल म्हणत रचना तिथे आली. हा सरप्राईज तर माझ्यासाठीच आहे, असं स्वप्ना आणि मधू दोघींनाही वाटलं. रॉकी मात्र मधूकडे बघत डोळ्यांनीच काहीतरी प्लस मायनस करत फ्लर्ट करत होता. आता तुझा खांदा कसा आहे, रचनाने प्रेमला विचारलं. सगळे एकदम थक्क. काय? सगळ्यांनी एकाच वेळी विचारलं. ते काय, मला तुझं नाव नीट उच्चारता येत नाही म्हणून असं बोलले, रचना निरागसपणे म्हणाली. स्वप्नाच्या मनात मात्र विचारांचा स्फोट, की ही पोरगी बघ, नावही हिला नीट घेता येत नाही, पण माझ्या प्रेमकडे नजर आहेच. आता बघतेच. तुमच्या घरी लग्नाची कामं नाहीत का? सरप्राईज म्हणत इथे झुलायला आलात, स्वप्ना चिडून म्हणाली. श्श, मधूने लगेच आई बाबा येताना दाखवलं. स्वप्ना लगेच शांत झाली. वेळ आपली नाही असं मनात म्हणत. लक्ष्मी काकूंनी विचारलं, रॉकी कसे आहात तुमचे सगळे? लग्नाची तयारी कशी चालली आहे? अचानक कसं आलात? वुड बी होणाऱ्या सासूबाईंनी मधूसाठी ही साडी पाठवली म्हणून आलो, असं म्हणत रॉकीने साडीचा बॉक्स उघडला. वा, किती सुंदर निवड आहे. पोपट हिरवा रंग, लाल बॉर्डर, गोल्ड डिझाईन, अप्रतिम. लक्ष्मी काकूंनी कौतुक केलं. ब्लाऊजही शिवून दे म्हणाल्या होत्या. मी करून देते, त्यांना सांग चिंता नका. साडी मधूला आणि स्वप्नालाही दाखवून आत ठेवायला सांगितलं. थोड्या वेळाने रॉकी म्हणाला, आज आमचा वेडिंग शूट प्लॅन आहे. मधू आणि तिच्यासोबत स्वप्नाही आली तर? माहिती आहे आता विचारणे योग्य नाही, पण घरच्यांचा आग्रह आहे. क्षणभर शांतता. तेवढ्यात प्रेम बोलला, रॉकी एक आयडिया आहे. तुमचा फोटोशूट इथे आणि तुमच्या घरीच केला तर? मागचं गार्डन खूप सुंदर आहे. डेकोरेशन करून तिथे फोटो घेतले तर खूप वेगळा आणि छान अल्बम बनेल. सगळे थक्क. वाह, काय आयडिया आहे. सगळ्यांनी एकमुखाने मान्य केलं. सुपल, रचना खुशीत म्हणाली. स्वप्नाच्या मनात मात्र दुसरंच सुरू. हिला र उच्चारता येत नाही, पण माझं प्रेम हवा आहे. पण लक्षात ठेव, प्रेम फक्त माझाच आहे. या लग्नाआधी त्याच्या तोंडून आय लव्ह यू काढूनच घेणार आणि त्यालाच लग्न करणार. स्वप्नाने प्रेमकडे पाहिलं. प्रेमने तिच्या नजरेचा अर्थ ओळखल्यासारखा विचारलं, काय झालं? काही नाही रे, शब्दांचा जादूगार, मनात म्हणत तिने नकारार्थी मान हलवली. ओके, मग तयारी करूया, लक्ष्मी काकू म्हणाल्या आणि घरात लगबग सुरू झाली. तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे मदत करतो, असं सगळ्या तरुण मंडळींनी उत्साहात सांगितलं. ठीक आहे, लक्ष्मी काकू आनंदाने म्हणाल्या. स्वयंपाक मी आणि मंगम्मा बघतो. तुम्ही सगळे तयार व्हा आणि फोटोशूटसाठी तयार करा. मी घरी जाऊन कपडे घेऊन येतो. रचना इथेच राहते, रॉकी म्हणाला. ते ऐकताच स्वप्नाच्या चेहऱ्यावरचं हसू गायब. ती रचनाकडे रागाने पाहू लागली. ठीक आहे, मधू म्हणाली. आता स्वप्नाचा राग रचनावरून मधूकडे वळला.
मधू तर अगदी नववधूसारखी वागत रॉकीला बाय बाय करत हात हलवत होती आणि तो निघून गेला. थोड्या वेळाने स्वप्ना म्हणाली, चला आता माझ्या मागे या, तुझं काम बघते आता. असा आवाज बदलत मधूवर रागाचे बाण सोडले स्वप्नाने. स्वप्ना म्हणते, काय ग, तब्येत कशी आहे? मधू म्हणते, थोडं काम केलं म्हणून बॉडी पेन आहे, बाकी सगळं ठीक आहे. स्वप्ना म्हणते, अगं माझा तो अर्थ नाही. काल त्या राहुलला घराबाहेर काढते म्हणालीस आणि आज त्यालाच माझ्यासमोर आणतेस. वरती रचना इथे ठेवायला कशी काय तयार झालीस? दोस्तीला धोका दिलास? मधू म्हणते, अगं जरा शांत हो, डोकं वापर, ऐक आधी. आत्ताच राहुलला पाहिलंस का? स्वप्ना म्हणते, मी त्याचा चेहरा का बघू? मला रोज बघायचा आहे तो माझा प्रेम. मधू म्हणते, बस तेच. नवीन प्रेमात पडल्यावर काहीच दिसत नाही. पण मला वाटतं राहुल रचनावर लाईन मारतोय. थोडा डाऊट आहे. स्वप्ना म्हणते, काय? खरंच? अरे देवा, मी लक्षच दिलं नाही. आता नीट लक्ष ठेवूया. मधू म्हणते, हो, आता ट्यूबलाईट लागली म्हणूनच आजच प्लॅन केला. आज नाही तर कुठेतरी पकडून त्याला, मग पुढचं मी बघते. स्वप्ना म्हणते, मधू काय आयडिया आहे तुझी? भारीच. मधू म्हणते, हो, पण आधी एक डाऊट. तुला कसा नाही आला संशय? स्वप्ना म्हणते, काय झालं होतं? मधू म्हणते, काल तू बाय म्हणाल्यावर राहुल आईच्या मागे गेला ना भजी आणायला, तेव्हा रचनाजवळ जाऊन म्हणाला, तुला र नीट उच्चारता येत नाही ना? माझ्या फर्स्ट क्लशलाही नव्हता येत, असं काहीतरी डोळे मारत बोलला. रचनाला काही कळलंच नाही, पण मी सगळं कॅच केलं. स्वप्ना म्हणते, वाह, तू भारी आहेस. लवकर कळू दे त्याचा हेतू. दोघांना एकत्र लावते आणि मग माझ्या प्रेमसोबत लग्न. मधू म्हणते, स्वप्न बघणं थांबव आणि ॲक्शनला ये. दोघी प्लॅन करत हॉलमध्ये आल्या. तिथे रचना प्रेमचा हात धरून काहीतरी बघत होती. तू खूप खोळकर आहेस म्हणत ती लाजत होती. हे बघून स्वप्नाच्या डोळ्यात ठिणग्या. हे काय सुरू केलंय? बघवत नाही. हा तिचा हात बघून भविष्य सांगतोय का काय? मधूने इशारा केला. तिकडे बघ, राहुलकडे. स्वप्ना पाहते तर राहुल रचनाकडे बघतोय. रचना प्रेमकडे आणि स्वतः ती प्रेमकडे. अरे देवा, हे काय त्रिकोणी प्रेम आहे? पूर्ण गोंधळ. मधू हसत म्हणाली, म्हणूनच घाई करू नकोस. चल आता सीनमध्ये एंट्री मारूया, असं म्हणत स्वप्ना पुढे गेली. ऐका ना, असं राहुलला गोड आवाजात हाक मारली. राहुल विचारात, मला हाक मारली? प्रेम म्हणतो, मलाच का? रचना मात्र नेहमीसारखी शांत. राहुलजी काय करता इथे? चला ना बागेत जाऊया, स्वप्ना म्हणाली. प्रेमच्या चेहऱ्यावर हलकी जळजळ दिसली. रचना तूही ये, राहुल म्हणाला. तू? रचनाने विचारलं. मी तयारी बघतो, तुम्ही जा, प्रेम शांतपणे म्हणाला. स्वप्ना लगेच म्हणते, हो, हा खूप बिझी आहे, तू इथेच थांब आणि मदत कर, म्हणत राहुलला एकटं घेऊन जाण्याचा प्लॅन केला. राहुल थोडा दुखावला. प्रेम मनात म्हणतो, कालपर्यंत रचनापासून दूर पडणारी स्वप्ना आज स्वतः राहुलसोबत जायला तयार. काहीतरी चाललंय. रचना, तू आधी बाहेर जाऊन सेटिंग बघ, प्रेम म्हणाला. ओके. रचना गेली. मधूही मला तयारी करायची आहे म्हणत निघून गेली. स्वप्ना नखरे करत चालली. राहुल तिच्या मागे. स्वप्ना, एक डाऊट आहे, प्रेमने हाक मारली. जेलसी झाली आहे. प्लॅन सक्सेस. स्वप्ना मनात खुश. तुम्ही जा, मी येते, म्हणत राहुलला पाठवलं. ती प्रेम समोर आली, कंबरवर हात ठेवून. काय डाऊट आहे? प्रेम हसत म्हणतो, असं नाटक करू नकोस, कंबर दुखेल. स्वप्ना घाबरली. काय बोलतोयस? काय चाललंय तुझं? हे सगळं तुझ्यावर सूट होत नाही, सोडून दे, प्रेमने थेट सांगितलं. स्वप्ना मनात म्हणते, त्याला कळलं का? मला काही कळत नाही, म्हणत मागे सरकली आणि घसरली. अरे ए अँग्री बर्ड, म्हणत प्रेमने तिला पकडलं. स्वप्ना घाबरून त्याचा हात घट्ट पकडते. प्रेम तिला अलगद उभं करतो. थँक्स, स्वप्ना त्याच्याकडे पाहत म्हणाली. प्रेम मनात म्हणतो, हीच खरी स्वप्ना. बाहेरचं नाटक कशाला, तू जशी आहेस तशीच सुंदर आहेस. यू आर ऑलवेज वेलकम अँग्री बर्ड. डोळा मारत तो निघून गेला. हा अँग्री बर्ड म्हणणं सोडणार नाही. स्वप्ना हसत बागेत गेली. थोड्या वेळाने प्रेम आणि रचना पुढच्या तयारीत गुंतले होते. तेवढ्यात प्रेमला फोन आला. हॅलो प्रेम, मी रघुवीर बोलतोय. स्वप्नाला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांबद्दल माहिती मिळाली आहे आणि यावेळी धोका खूप मोठा आहे. मधूच्या लग्नासाठी स्वप्ना मॅडम इथे आल्याचं त्यांना कळलंय. त्यामुळे तिच्या भोवती जाळं विणायला सुरुवात झाली आहे.
सावध रहा सर. यावेळी मैदानात उतरलेले लोक तुमच्याच जवळचे आहेत. स्वप्नाचा जीव घ्यायचा विचार करणारा तुमच्याच माणसांपैकी एक आहे. रघुवीरने थोड्या काळजीने सांगितलं. तो प्रेमचा गुप्त माहितीदार. कोण? सांगायला एवढा का विचार करतोयस? प्रेमने भुवया उंचावत विचारलं. तो म्हणजे... नाव ऐकताच प्रेमच्या पायाखालची जमीन सरकली. काय? तू खात्रीने बोलतोयस का? ते असे नाहीत. मला चांगलं माहीत आहे त्यांना. कुणीतरी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असावं. नीट तपास करून सांग आणि किशोरचं प्रकरणही नीट बघ. स्वप्ना आणि किशोर या अवस्थेत असण्यामागे एकच माणूस आहे का? या अँगलनेही विचार कर. तुला 2 दिवसांचा वेळ आहे, बस. प्रेमने ठाम आवाजात सांगून फोन कट केला. फोन ठेवताच प्रेमच्या डोळ्यात पाणी आलं. स्वप्ना, आपल्यावर ही कसली परीक्षा आली आहे? खरंच तेच असतील तर मी तुला माझा चेहरा कसा दाखवू? आय एम सॉरी स्वप्ना. तेवढ्यात हेल्प, रचना ओरडली. येतो, एक कॉल करून येतो असं म्हणत प्रेमने लगेच दुसरा फोन लावला. हॅलो अंकल, स्वप्ना धोक्यात आहे. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला त्यांनीच तिचा ठावठिकाणा शोधला आहे. काल तिच्यावर झालेला हल्ला त्याचा पुरावा आहे. आता धोका वाढलाय. तुम्ही आणि आंटी उद्याच इथे या. स्वप्नाला वाचवण्यासाठी तुमची मदत हवी आहे. मनात मात्र प्रेम म्हणत होता, आणि तुमच्याकडून सत्यही जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे, आम्ही येतो, स्वप्नाची काळजी घे. एवढंच बोलून स्वप्नाचे वडील मोहनराव यांनी फोन ठेवला. प्रेमनेही फोन ठेवला आणि पुन्हा लग्नाच्या फोटोशूटच्या तयारीत गुंतला. राहुल इन स्वप्नाचा काबीज. ऐका ना राहुलजी, तुम्हाला माझी इतकी आवड आहे का? माझ्यासाठी ऑफिसलाही न जाता इथेच उटीत थांबलात? वर आईनेही बोलावलं तरी गेला नाहीत. स्वप्ना मुद्दाम गोड बोलत त्याला जाळ्या तोडण्याचा प्रयत्न करत होती. असं काही नाही स्वप्ना, माझं काम खरंच इथूनच झालं. पुन्हा जाण्याची गरज नव्हती. आणि आपलं लग्नही लवकर होणार आहे म्हणून थोडा वेळ तुझ्यासोबत घालव म्हणाली आई. राहुल सहजपणे म्हणाला. तुला एक सिक्रेट सांगायचं आहे, पण कुणालाही कळता कामा नये. चालेल? स्वप्ना हळूच विषयाला वळण देत म्हणाली. काय आहे? मला सांग ना. राहुल लगेच उत्सुक झाला. मधू आणि रॉकीचं लग्न लव्ह कम्ड अरेंज आहे ना? किती लकी आहेत. आपल्यालाही असंच एकमेकांना समजून घ्यायला हवं. माझं तर अजूनपर्यंत कोणतंच लव्ह स्टोरी नाही. तुझी काही आहे का? स्वप्नाने मुद्द्यावर वार केला. राहुल गोंधळला. हातवारे करत काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता. ते म्हणजे मला तुला काही सांगायचं आहे, पण प्रॉमिस कर कोणालाही सांगणार नाहीस, तो विनवणी करत म्हणाला. ठीक आहे, सांग. मी कुणालाच सांगणार नाही. स्वप्ना मनात खुश होत म्हणाली. प्रॉमिस? राहुल निरागसपणे म्हणाला. माझी एक कमकुवत बाजू आहे. शपथ घेतली की मी सगळं सांगते. स्वप्ना खरं सांगूनही तयार झाली. काही नाही, तू प्रॉमिस कर. राहुलने हात पुढे केला. तुझं नशीब, मनात म्हणत स्वप्नाने हात दिला. माझी एक लव्ह स्टोरी आहे. मी 10वीत होतो तेव्हा एकदा मित्राच्या घरी गेलो. काय? लव्ह स्टोरी? आणि तू सिगारेट वगैरे? स्वप्ना आश्चर्याने बघू लागली. अगं, मध्ये मध्ये थांबवू नकोस, फील खराब होतो, राहुलने विनंती केली. स्वप्ना मनात म्हणते, काय बडबड करतोय हा, पण शांत बसली. मित्राच्या घरी गेलो तेव्हा खिडकीतून एक मुलगी दिसली. 2 वेण्या, गोल चेहरा, गालांवर खळी, खूप सुंदर. तिच्या मागेच गेलो आणि हळूहळू ओळख झाली. 10 दिवसांनी मैत्री झाली आणि मग आम्ही लपून भेटायला लागलो. पण एक दिवस तिच्या वडिलांनी पाहिलं आणि तिला माझ्यापासून दूर नेलं. राहुल भावूक झाला. म्हणजे तुझं पहिलं प्रेम? स्वप्ना सिरियस झाली. हो, अजूनही विसरायला वेळ लागेल. आणि रचनाला पाहिलं की तिची आठवण येते. तिलाही नीट म्हणता येत नाही. राहुलने मान खाली घातली. काय? स्वप्ना चकित. सॉरी, तुझ्याशी लग्न ठरलंय आणि मी असा विचार करतोय, राहुल अपराधीपणे म्हणाला. स्वप्ना मनात म्हणते, वा, आता सगळं क्लिअर. हीच त्याची कमजोरी. तुझ्या त्या लवचं नाव काय होतं? तिने विचारलं. स्वीटी, राहुल म्हणाला. स्वप्ना मनात, जवळपास रचना झाली असती, पण चालेल. याच्या त्या कमजोरीवर गेम खेळता येईल. मधू आहेत सोबत. ठीक आहे, पण कुणालाही सांगू नकोस. पुन्हा प्रॉमिस कर. राहुलने हात पुढे केला. आता तर तू पूर्णपणे जाड्यात अडकलायस. स्वप्ना मनात हसली आणि पुन्हा शपथ घेतली. इतक्यात प्रेम तिथे आला. स्वप्ना इतका वेळ दूर आहे म्हणून त्याला चैन नव्हती.
त्याने पाहिलं स्वप्ना राहुलसोबत हसत बोलतेय. हातात हात, कोलगेट स्माईल. ही आज अशी का वागत आहे? काहीतरी प्लॅन आहे. प्रेम मनात विचार करू लागला. स्वप्नानेही प्रेमला पाहिलं पण मुद्दाम राहुलशीच बोलत राहिली. स्वप्ना, मधू तयार झाली का बघ? प्रेम थोडा रागात म्हणाला. रचना तू जाऊन बघ ना, आम्ही इथे थोडे बिझी आहोत. स्वप्ना मुद्दाम म्हणाली. इट्स ओके स्वप्ना, तू जा, मी इथे मदत करतो. मधूसोबत वेळ घालव. लग्नानंतर इतका वेळ मिळणार नाही. राहुल डोळा मारत म्हणाला. प्रेम मात्र बाजूला उभा, अगदी जळत होता. ठीक आहे राहुल, मी जाते. अजून नीट बोलणं झालं नाही आपलं. स्वप्ना हसत आत निघून गेली. प्रेमही तिच्या मागे शांतपणे. इकडे राहुल रचनाकडे वळला. तुझं नाव रचना ना? काही निकनेम आहे का? हो, आधी एक नाव होतं, पण तुला कशाला? ती थोडी चिडली. राहुल हसत म्हणतो, वा मॅडम, तुझा तो रागसुद्धा भारी आहे. रचना तिथेच काम करत राहिली आणि राहुल तिच्याकडे बघतच राहिला. हीच ती माझी जुनी आठवण आणि तिथेच या नव्या त्रिकोणी खेळाची खरी सुरुवात झाली. थांबतच नाही माझं मन, ते फक्त तुलाच कळतं. असं गुणगुणत स्वप्नाच्या मागे जात होता प्रेम. तेवढ्यात स्वप्नाची चुन्नी चित्रपटातल्या हिरोईनसारखी उडत जाऊन टेबलच्या कोपऱ्यात अडकली. कुणीतरी अचानक मागून ओढल्यासारखी ती खेचली गेली आणि स्वप्ना तोल जाऊन पडणारच होती. पण आपला प्रेम नेहमीप्रमाणे वेळेवर धावत आला. तिला अलगद पकडलं, खाली पडू दिलं नाही. क्षणभर प्रेमचा उबदार श्वास स्वप्नाच्या गालावर लागला आणि ती फुलपाखरासारखी थरथरली. तोल जात असताना प्रेमने तिला अजून घट्ट धरून स्वतःकडे ओढलं. लाजेने ती सुटायचा प्रयत्न करत होती. काय करतेस तू? त्या राहुलसोबत काय गुपित बोलतेस? तुला तो आवडतो का? मग परवा त्याला पाहून एवढं अस्वस्थ का झाली होतीस? प्रेमने तिच्या कमरेवरची पकड अजून घट्ट केली. अरे सोड ना, काय पकडलंयस असं? सोड मला. आणि तुला काय करायचंय? हे सगळं माझं पर्सनल आहे. लिव्ह मी. स्वप्ना चिडून म्हणाली. मी तुझा मित्र आहे, मला विचारण्याचा हक्क आहे. प्रेम थोडा भावनेत म्हणाला. तू फक्त फ्रेंड आहेस, समजलं का? राहुल माझा होणारा नवरा आहे. तुला माझ्यावर काही हक्क नाही. तुझ्या मर्यादेत राहा. मला प्रश्न विचारायला तू कोण? स्वप्नाने मुद्दाम त्याला भडकवलं. प्रेमचा संयम सुटला. मी कोण? तुला माहिती आहे मी कोण आहे? मी तुला किती मनापासून. तो अचानक थांबला, स्वतःला सावरलं, हात सोडला. सॉरी, असं म्हणत तो शांतपणे निघून गेला. प्रेम गेल्यावर स्वप्नाच्या डोळ्यात अश्रू दाटले. तुझ्याकडून सत्य बाहेर यावं म्हणून असं बोलले, पण तुला इतकं दुखावलं का प्रेम? इतकं प्रेम लपवून का ठेवतोयस? एकदा तरी सांग. तुझ्या डोळ्यात दिसणारं प्रेम ओठांवर आण. त्यानंतर तू मला सोड म्हणालास तरी मी नाही जाणार. थोड्या वेळाने स्वप्ना सावरली आणि मधूच्या खोलीत गेली. अगं ए, मी तयार आहे. तू रडलीस का? का गं? मधूने हसत विचारलं. काही नाही. स्वप्ना शांत. प्रेमने काही बोलला का? मधू चिंतेने विचारते. नाही, तू टेन्शन घेऊ नकोस, मी बघते. असं म्हणत स्वप्नाने राहुलची 10वीची लव्ह स्टोरी मधूच्या कानात सांगितली आणि विषय बदलला. अरे वा, सापडला बकरा. मधू हसली. स्वप्नाही हलकसं हसली. मधू रॉकी फोटोशूट. सर, मॅडमच्या खांद्यावर हात ठेवा. थोडं हलकं. फोटोग्राफर सूचना देत होता. मॅडम, जरा कमी हसा. थोडं नैसर्गिक. डोकं खांद्यावर ठेवा, पण पूर्ण नाही. असं करत करत दोघांना हैराण केलं. शेवटी दोघेही दमून, बस आता फ्रेंडसोबत फोटो काढूया म्हणाले. सगळे जमले. राहुल रचनाजवळ उभा राहिला. प्रेम मात्र दूर उभा, स्वप्नाच्या विरहात हरवलेला. अरे या ना, रॉकीने हाक मारली. मी नंतर येतो, काम आहे. प्रेम टाळायला पाहत होता. स्वप्ना शांतपणे निघायला लागली, पण प्रेमला तिचं दुःख पाहवत नव्हतं. ए अँग्री बर्ड, ये फोटो काढूया. हा क्षण पुन्हा मिळणार नाही म्हणत त्याने तिचा हात धरला. स्वप्नात थक्क. ती त्याच्या मागे चालत त्याच्या सावलीत उभी राहिली. रॉकी आणि मधू आश्चर्याने पाहत होते. ती तुझ्यासोबतचे क्षण मिस करू नये, प्रेम म्हणाला आणि तिला मधूजवळ उभं केलं. स्वतः राहुल जवळ गेला. फोटोग्राफर म्हणाला, सर तुम्ही स्वप्ना मॅडम जवळ या. फ्रेम बॅलन्स नाही. प्रेम संकोचला. राहुल तू जा. नाही, मी इथेच ठीक आहे, तू जा, राहुल म्हणाला. शेवटी प्रेम स्वप्नाजवळ उभा राहिला. स्वप्ना डोळ्यात दुःख घेऊन त्याच्याकडे पाहत होती. फोटो झाला.
छान फोटोशूट. तुम्ही दोघं खुश राहा, असं म्हणत स्वप्ना जबरदस्ती हसून निघून गेली. प्रेम तिच्याकडे असहाय्यपणे पाहत राहिला. नंतर मधू स्वप्नाला डान्स प्रॅक्टिसला घेऊन गेली. स्वप्नाने छान टेप्स केल्या. सगळ्यांनी कौतुक केलं, पण ती शांतपणे खोलीत निघून गेली. तिथे प्रेम उभाच होता. इथे काय करतेस? जा प्रॅक्टिस कर, स्वप्ना टाळत म्हणाली. माझ्या डोळ्यात बघून सांग. प्रेमने तिची हनुवटी धरली. ती रागाने पाहू लागली. सॉरी, मी तुला पुन्हा दुखावणार नाही. तुझं बरोबर आहे. मला तुझ्यावर हक्क नाही, प्रेम शांतपणे म्हणाला. सॉरी प्रेम, मी तुला खूप दुखावलं. स्वप्ना रडू लागली. अगं वेडी, रडतेस का? सोडून दे. फ्रेंड्स? प्रेमने हात पुढे केला. हो, स्वप्ना हसली, लहान मुलीसारखी. तेवढ्यात आवाज आला. स्वप्ना! दोघे बाहेर आले. आई, बाबा? स्वप्ना आनंदाने धावली. कशी आहेस? राधा आणि मोहनरावांनी विचारलं. मी एकदम मस्त, स्वप्ना हसली. जेवताना मोहनराव सतत प्रेमकडे पाहत होते. राधाने इशाऱ्याने थांबवलं. जेवणानंतर तुझ्याशी बोलायचं आहे, आत ये. मोहनरावांनी प्रेमला खोलीत नेलं. दरवाजा बंद केला आणि खरी चर्चा सुरू झाली. प्रेम, स्वप्नाचं लग्न करायचं ठरवलंय आम्ही, मी आणि राधा. म्हणूनच काही लोक स्वप्नाला मारण्याचा प्रयत्न करतायत असं वाटतंय. कारण जर तिचं लग्न राहुलसोबत झालं तर ती US ला जाईल आणि मग तिला इजा करण्याची त्यांना कधीच संधी मिळणार नाही. म्हणूनच ते घाई करतायत बहुतेक. मधूचं लग्न होईपर्यंत आपण सावध राहूया. त्यानंतर सगळी जबाबदारी मी घेतो. चल आता निघतो, असं म्हणत मोहनरावांनी सगळं सांगून टाकलं आणि प्रेमला काही बोलायची संधीच न देता बाहेर निघून गेले. प्रेम मनात विचार करत राहिला. हे माझ्याशी नीट का बोलत नाहीत? मला गुन्हेगारासारखं का पाहतात? हे मला समजून घ्यायलाच हवं. असं ठरवून तो 5 मिनिटांनी बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी संगीत समारंभात. मधू, रेडी आहेस ना? स्वप्ना, तू पण तयार आहेस ना? राधा आणि लक्ष्मी मम्मी दोघीही गडबड करत होत्या. हो, पण स्वप्नाला थोडा वेळ लागेल. मला मदत करत होती म्हणून तिला उशीर झाला, असं म्हणत लाल रंगाच्या घागऱ्यात मधू खूप सुंदर दिसत होती. अगं माझी सोन्याची पोरगी, किती सुंदर दिसतेस, असं म्हणत लक्ष्मी मम्मीने तिची नजर काढली. मम्मी, फक्त नजर काढून चालणार नाही. इतकी सुंदर मुलगी मिळाली आहे तुला, काहीतरी स्पेशल करायला पाहिजे ना. तू तर लकी आहेस. तुझ्यासारख्या ॲव्हरेज ब्युटीला माझ्यासारखी एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलगी मिळाली, असं म्हणत मधू नाटक करत आकाशाकडे पाहू लागली. तुझं डोकं फिरलंय का? अति करू नकोस. तुझे सासू सासरे समोर आहेत. लक्ष्मी मम्मीने तिला समजावलं. जा आधी तुझ्या बाबांना भेटून ये, ते तुला बोलावतायत, असं म्हणत लक्ष्मी राधाला घेऊन बाहेर गेली. दरम्यान रॉकीच्या घरी. आहा, माझं संगीत, ओहो माझं संगीत, असं गाणं म्हणत प्रेम छान तयार झाला. सगळे मिळून कारने निघाले. किती छान दिसतोयस मधू बहिणी, तुला पाहून पुन्हा प्रेमात पडेल, असं म्हणत रचना त्याला चिडवत होती. प्रेम हसत होता, पण अचानक कार बंद पडली. अरे काय रे, तू लाजलास आणि कार बंद पडली. त्याच्या वडिलांनी टोमणा मारला. खाली उतरून पाहिलं तर टायर पंक्चर झालं होतं. शेवटी त्यांनी दुसऱ्या गाडीतून कार्यक्रमाला पोहोचले, थोडं उशिराने. संगीत स्थळावर. मधू, प्रेम अजून आला नाही का? जरा बघ, लक्ष्मीने विचारलं. माझा फोन रूममध्ये आहे, स्वप्नाला सांगते, मधू म्हणाली. पण तिला कुणीतरी फोटोशूटसाठी घेऊन गेलं. लक्ष्मीने तेव्हा प्रेमला बोलावलं. प्रेम, जरा स्वप्नाला सांग, मधूला रूममध्ये फोन आहे. ठीक आहे आंटी, असं म्हणत प्रेम आत गेला. रूममध्ये. अगं जरा लवकर ये ना. स्वप्ना बांगड्या घालायला झगडत होती. प्रेम हसत म्हणाला. मी मदत करू का? मलाच जमत नाहीये, तुला कसं जमणार? चल ट्राय कर, स्वप्ना म्हणाली. प्रेमने तिचा हात अलगद पकडला आणि एक एक करून बांगड्या घालायला सुरुवात केली. स्वप्ना त्याच्याकडे प्रेमाने पाहत हसली. तू आयुष्यात खूप पुढे जाशील. प्रेम तिच्या सौंदर्यात हरखून गेला. खरंच, तू आज खूप सुंदर दिसतेस. तो थोडा वेळ तसाच तिच्याकडे पाहत राहिला. मग अचानक त्याला आठवलं. अरे हो, तुला सांगायला आलो होतो. रॉकीच्या घरचे कुठपर्यंत आले ते विचारायला, असं म्हणत तो पटकन बाहेर निघून गेला. स्वप्ना हसत म्हणाली. हा मुलगा खूप गोड आहे, पण जरा अडेलतट्टू आहे. त्याच्याकडून प्रेमाची कबुली काढायचीच. तेवढ्यात संगीत सुरू झालं. स्वप्ना बाहेर आली. संपूर्ण ठिकाण लाईट्स, फुलं आणि सजावटीने झगमगत होतं.
डीजेच्या म्युझिकवर सगळे नाचत होते. कोणी आनंदात, कोणी जळत, तर कोणी फक्त जेवणाची वाट पाहत. आणि त्या सगळ्यात स्वप्ना शांतपणे उभी राहून सगळं पाहत होती. स्वप्ना, या संगीतनंतर तुला एक सरप्राईज आहे ग. असं म्हणत स्वप्नाच्या बाबांनी मोहनरावांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. ठीक आहे बाबा, मी स्टेजवर जाते असं हसत म्हणत स्वप्ना आपल्या डान्स परफॉर्मन्ससाठी तयार झाली. ती स्टेजवर आली आणि सुंदर नृत्य सुरू केलं. गाण्यावर ती अगदी नृत्यमयुरासारखी नाचत होती. तिच्या प्रत्येक स्टेपमध्ये एक वेगळंच आकर्षण होतं. बुट्टा बोम्मा बुट्टा बोम्मा या ओळींसोबत तिच्या मनात मात्र प्रेमभोवतीच विचार फिरत होते. तिच्या डान्सनंतर मधू आणि रॉकीने ड्युएट परफॉर्मन्स केला. या गाण्यावर दोघांनी रंगत आणली. त्यानंतर रचना आणि राहुलने आपापले सोलो परफॉर्मन्स दिले. राहुलने आगडू टायटल सॉन्गवर जबरदस्त डान्स केला, तर रचनाने ओक्कडूमधील नुवेन्न माया चेसावो गाणी या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केलं. रचनाचा डान्स पाहून राहुल अक्षरशः तिच्यावर फिदा झाला. ती स्टेजवरून खाली येताच तो कोल्ड ड्रिंक घेऊन तिच्यासमोर उभा राहिला. तू इथे काय करतेस? रचनाने विचारलं. तू खूप छान डान्स केलास. दमली असशील ना स्वीटी, म्हणून हे थंड पेय आणलं, राहुल म्हणाला. तुला माझं नाव कसं माहीत? रचना आश्चर्याने म्हणाली. राहुल असंच जुन्या आठवणींमध्ये गेला आणि म्हणाला, तू निघा तू निघा. हे गाणं गुणगुणत त्याने सगळा भूतकाळ सांगितला. राहुल, तूच आहेस का? रचना थक्क झाली. हो माझ्या बाळा, मी स्वप्नाशी लग्न करणार नाही. मी फक्त तुझ्याशीच लग्न करणार. माझ्या हृदयात कायम तूच आहेस. आय मिस यू, असं म्हणत राहुलने तिला मिठी मारली. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. राहुल रचनाकडे प्रेमाने पाहत होता. रचना त्याच्या आठवणींमध्ये हरवली होती. स्वप्ना प्रेमकडे चोरून पाहत होती. प्रेमही तिला लपून बघत होता. रॉकी मधूकडे खोडकर नजरेने पाहत होता आणि मधूही त्याला प्रेमाने प्रतिसाद देत होती. अशा या सुंदर क्षणी सगळ्यांनी लक्ष द्या, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, असं म्हणत मोहनराव स्टेजवर आले. सगळे शांत झाले. माझ्या मुली स्वप्नाचं लग्न राहुलसोबत ठरलंय हे तुम्हाला माहीतच आहे. पण आज आम्ही आणखी एक निर्णय घेतलाय. मी आणि माझा जिवलग मित्र रामकृष्ण, आम्ही दोघांच्या मुलांचे लग्न एकाच मंडपात करायचे ठरवलंय, असं म्हणत त्यांनी स्वप्नाला स्टेजवर बोलावलं. हे ऐकताच स्वप्नाच्या सगळ्या आशा क्षणात तुटल्या. तिचं हृदय तुटून गेलं. डोळ्यात अश्रू आले. ती प्रेमकडे असहाय्य नजरेने पाहू लागली. तिच्या पायाखालची जमीन सरकली असल्यासारखं तिला वाटलं. ये ग स्वप्ना, असं म्हणत राधाने तिला स्टेजवर नेलं. राहुलची ही अवस्था वेगळी नव्हती. रचना पुन्हा त्याच्यापासून दूर जाणार या विचाराने तो खचला. पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही. प्रेमच्या डोळ्यातही अश्रू होते. स्वप्नाच्या वेदना तोही मनात अनुभवत होता. सगळं संपलं. तुला माझं बनवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, असं मनात म्हणत तो कोणालाही न दिसता आपल्या रूममध्ये निघून गेला. स्टेजवर सगळे त्या नव्या जोडप्याचं अभिनंदन करत होते, पण स्वप्ना मात्र उभी होती गप्प. ती वडिलांकडे जाऊन म्हणाली, बाबा, मला थोडं बरं वाटत नाही आहे. मी जाऊन औषध घेते. ठीक आहे बाळा, असं म्हणत मोहनरावांनी तिला जाऊ दिलं. जरी त्यांच्या मनात शंका होती. प्रेम दूर जाणार या भीतीने स्वप्ना सगळं विसरून त्याच्या रूमकडे धावत गेली. प्रेम, प्रेम, ती ओरडत होती. तिचा आवाज संगीताच्या गोंगाटात हरवत होता, पण प्रेमला मात्र तो ऐकू आला. तो वळून पाहतो. अगं, तू इथे काय करतेस? होणारी नवरी, असं माझ्या रूममध्ये येणं बरोबर नाही. जा जा, तुझ्या लग्नाची तयारी कर, असं म्हणत प्रेमने दाराकडे इशारा केला. पण स्वप्ना अचानक त्याच्या छातीवर येऊन टेकली. मला तू आवडतोस प्रेम, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. तिचा आवाज थरथरत होता. प्रेम थोडा हसला, पण ते हसू उपहासाचं होतं. काय स्वप्ना, जोक करतेस का माझ्याशी? स्वप्नाच्या डोळ्यात पाणी दाटलं. तू माझ्यासाठी जे काही केलंस ते सगळं मला माहीत आहे. माझ्यासाठी तू घेतलेली प्रत्येक मेहनत, माझ्यासाठी केलेले प्रयत्न, हे सगळं मला दिसत नाही असं तुला वाटतंय का? माझ्या प्रत्येक हास्यामागे तू आहेस. मग माझ्या मनात तुझ्यासाठी वाढलेलं प्रेम तू नाकारशील का? मी तुझ्यावर प्रेम करते प्रेम. आय लव्ह यू. तुझी काळजी घेण्याची पद्धत, तुझं माझ्यावरचं जपणं, मला सगळं आवडतं. तू मला तुझी म्हणून स्वीकारणार नाहीस का? इतकं बोलून ती तिथेच कोसळली. प्रेम गोंधळला, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला, स्वप्ना, हे काय आहे? कालपर्यंत तुला मी आवडतही नव्हतो आणि अचानक हे प्रेम? मला वेडा समजतेस का?
तुझं लग्न ठरलंय आणि मी फक्त मित्र म्हणून वागलो तर तू असा विचार करतेस? चूक माझीच आहे. सॉरी. पण माझ्या मनात तुझ्यासाठी तसं काहीच नाही. प्लीज स्वतःला कमी समजू नकोस. जा इथून. इतकं ऐकताच स्वप्नाने त्याला एक जोरदार थप्पड मारली. प्रेम, जर तुला खरं सांगायचं नसेल तर नको सांगूस. पण माझ्या प्रेमाचा अपमान करू नकोस. हो, माझं लग्न ठरलंय. पण माझं वेडं मन तुझ्यावरच प्रेम करू लागलं. तू दिलेल्या मायेवर, काळजीवर, प्रेमावर मी हरले. धन्यवाद मला इतकं खाली पाडल्याबद्दल. असं म्हणत ती रूममध्ये जाऊन दार लावून घेतलं. दुरून हे सगळं मधू आणि रॉकी पाहत होते. काय केलंय त्याने? बघ ना, स्वप्नाचं मन किती दुखावलंय. मी त्याला सोडणार नाही, मधू रागाने म्हणाली. थांब मधू, ही योग्य वेळ नाही. तू स्वप्नाला सांभाळ, मी प्रेमशी उद्या बोलतो. कुणालाही काही कळू देऊ नकोस, रॉकी शांतपणे म्हणाला. इतक्यात मधूला एक प्रश्न पडला. स्वीटी कोण? अगं, माझी बहीण रचना. लहानपणी तिला नाव नीट बोलता येत नव्हतं म्हणून तिच्या आईने तिला स्वीटी नाव दिलं, रॉकी म्हणाला. मधू काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत होती, पण रॉकीने तिला थांबवलं. आता विचार करू नकोस, आधी स्वप्नाला बघ.